प्रत्येक जीवाच्या अंतरी वास करून असलेली ती आदिशक्ती जगन्माता त्या 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 अवस्थेत त्याला त्याला त्या जीवाला ती ती प्रेरणा देते. अगदी थोडक्यात सांगू, चिपळुणात किती संख्या आहे, लोकसंख्या किती आहे चिपळूणची, असंच जर पाहायला गेलं तर काय 10-20,000 25,000 50,000 जे काय असेल ती असेल. सांगायचंय काय मला, सगळीच मंडळी ही इथपर्यंत पोचू शकतात का? फेसबुकवरून व्हॉट्सअपवरून अनेकांना मेसेज गेले, संदेश गेले, पण सगळ्यांपर्यंत ते पोचून सुद्धा सगळ्यांनाच प्रेरणा झाली का इकडे येण्याची करंजेश्वरीच्या मंदिरात? बरं, बाकीचे सामान्य जन तर जाऊ द्याच. ज्या पटवर्धनांनी सांगितलं आमची ही कुलस्वामिनी आहे म्हणून, त्या सगळ्या पटवर्धन कुलोत्पन्नांना भगवतीनी प्रेरणा दिली का मला सांगा? देवी भागवत कथा ऐकायला ये म्हणून नाही दिली. सगळ्यांनाच दिली अशातली गोष्ट नाही, आणि ती सगळ्यांना एकदम देते असंही नाही आहे. ज्याच्या त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार देते, लक्षात घ्या. म्हणून या मंडपापर्यंत, या आसनापर्यंत, या खुर्चीपर्यंत जे येऊन पोचू शकले, पोचले, कसेही येवोत, पण त्यांच्या अंतरी निश्चित भगवतीनी प्रेरणा दिली, उत्तम प्रेरणा दिली की देवी भागवत आहे, सांगणारा नवीन आहे. तसा तू ऐकणाराही कदाचित नवीन असशील, माहिती नाही मला, पण सांगणारा नवीन आहे. ती कथा सांगणारा जरी नवीन असला तरी काय सांगतोय तो, तर देवी भागवताची कथा सांगतोय, भागवताचं आणखीन वर्णन करतोय. आणि म्हणून एक वाक्य, एक शब्द, एक मंत्र किंवा एक विचार जरी त्या प्रेरणेने तुम्ही येऊन बसलात आणि कानावरती पडला तरी आपला उद्धार आहे. हे देवी भागवताचं सर्वश्रेष्ठ महात्म्य आहे, लक्षात घ्या. पाचव्या क्रमांकाचं महापुराण म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते हे देवी भागवत आहे. पाहायला गेलं तर भागवत आणि देवी भागवत याच्यामध्ये साम्य खूप आहे. दोन्हीमध्ये श्लोकांची जी संख्या आहे ती 18,000च आहे. अध्यायांची संख्या इकडे 331 आहे, तिकडे 335 आहे, एवढाच काय तो फरक आहे. साम्य खूप आहे. बरं, पुराण म्हटल्यानंतर ते पंचलक्षणांनी युक्त पाहिजे असं म्हटलंय. पंचलक्षणांनी युक्त असलेलं हेही पुराण आहे, म्हणून हे महापुराण आहे. जसं भागवत महापुराण आहे, शिव महापुराण आहे, तसं देवी भागवत हे महापुराण आहे, पंचलक्षणांनी युक्त असलं पाहिजे असं म्हटलंय. त्याच्यामध्ये काय काय लक्षणं असतात असंच जर आणखीन आपण विचार करायचा झाला तर सर्ग, प्रतिसर्ग, मन्वंतर, वंशानुचरित आणि वंश अशी 5 लक्षणं आहेत. ज्या 5 लक्षणांनी युक्त असलेल्यालाच आणखीन पुराण असं म्हटलं जातं, असं महर्षी व्यासांनी उल्लेख केलाय. सांगायचंय काय तर आपल्याला जी 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 काही जगदंबा प्रेरणा देते त्या त्याप्रमाणे आपण ते कार्य करायला उद्युक्त होतो. आपण असा विचार करतो की अरे कालपर्यंत आपल्याला यातलं काहीही ज्ञान नव्हतं, कालपर्यंतचे आपले दिवस, आपलं आयुष्य, आपले सगळे आणखीन काळ सगळा फुकट गेला, व्यर्थ गेला असं आपण म्हणतो. पण कालपर्यंत आपल्याला जगदंबेनी प्रेरणा दिली नाही. पण जे गेलं त्याचा विचार करत बसून काय फायदा आहे? जे आज माझ्या हातात आहे, वर्तमानेन कालेन, आपण वर्तमान काळामध्ये जगायचं. गेले ते नेणपणे गेले, समर्थ म्हणाले. जाऊ द्या, अज्ञानात गेलं, पण आता तरी
माणसाने सावध होणं गरजेचं आहे. नाहीतर नाथ महाराज प्रश्न विचारतात. जन्मुनी केले सकाय मनुजा, जन्मुनी केले सकाय मनुजा, जन्मुनी केले सकाय मनुजा, जन्मुनी केले सकाय मनुजा. काळ कोणासाठी थांबत नसतो सज्जन हो, कोणासाठीही नाही थांबत. मग तो राजा असो, रंक असो, सामान्य असो, अतिसामान्य असो, श्रीमंत असो, गरीब असो, गावात राहणारा असो का शहरात राहणारा असो, पुढारी असो का नेता असो, राजा असो का चक्रवर्ती असो, कोणासाठी नाही थांबत काळ. आणि म्हणून नाथ महाराज आपल्याला प्रत्येक जीवाला प्रश्न विचारतात की असा जो काळ आला क्षण गेला क्षण, अशी जुनी एक कविता होती. आला क्षण गेला क्षण आमच्या पाठ्यपुस्तकात होती त्यावेळेला, आता आहे की नाही माहित नाही मला. घालविले वय पोशिली काया, घालविले वय पोशिली काया, पिऊनी दधिघृत साय, जन्मुनी केले सकाय मनुजा. विषय सेविता मन हे विटेना, विषय सेविता विषय सेविता मन हे विषय सेविता मन हि विटेना, व्यर्थ शिणविली माय मनुजा, जन्मुनी केले सकाय मनुजा, जन्मुनी केले सकाय. एका जनार्दनी सेवुनी एका जनार्दनी सेवुनी राही, दिशी दिनी श्री हरी पाय मनुजा, जन्मुनी केले सकाय मनुजा, जन्मुनी केले सकाय मनुजा, जन्मुनी केले सकाय, केले सकाय, केले सकाय मनुजा. नाथांचा प्रश्न आहे तुम्हा आम्हा सर्वत्रांना की मनुजा जन्मुनी केलेस काय. काळाचा प्रवाह हा अखंडितपणे वाहत आहे. रम्यते बालपण किंवा लहानपण देगा देवा असं म्हटलं महाराजांनी एका ठिकाणी. मुंगी साखरेचा रवा. पण आपल्याला आपल्या आयुष्यातलं ते बालपण जे निघून गेलं, कालातीत झालं, ते पुन्हा परत मिळणार आहे का मला सांगा. अहो बालपण जाऊ द्या, बालपणातला एक क्षणही मिळणार नाही परत. असा काळाचा प्रवाह अखंडितपणे सुरू आहे. आणि म्हणूनच नाथ महाराज असं जे म्हणतात
की असंच जर झालं तर आपण जन्माला येऊन काय केलं असं म्हणा, काय केलं. जे काही आणखीन त्या ठिकाणी आपण मिळवलं, काय जन्माला आल्यावर काय मिळवलं, काय काय मिळवलं. स्थावर जंगम मालमत्ता मिळवली, पहिली गोष्ट. वडिलोपार्जित संपत्तीचा मी विचार सांगत नाही. मी माझ्या प्रयत्नांनी 1-2 गुंठे तरी जमीन घेतली का, विकत घेऊ शकलो का, एखादा फ्लॅट घेऊ शकलो का लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये. लोखंडवालामध्ये नाही, पण निदान पनवेलमध्ये स्थावर जी काही मालमत्ता आहे, ती मालमत्ता माझ्या प्रयत्नांनी, माझ्या कष्टाने मी काही मिळवली असेल तर हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, सांगे वडिलांची कीर्ती तो एक पढत मूर्ख, असं समर्थ म्हणाले. हा, मी अमक्या अमक्यांचा मुलगा बरं का. तुला काय येत आहे ते सांग ना, तुझी प्रतिष्ठा काय आहे समाजात. एखाद्या ठिकाणी भाषण असतं किंवा काही एखादा कार्यक्रम असतो, आणि स्टेजवरती तो निवेदन करणारा निवेदक बोलत असतो, सांगत असतो, आज लाभलेले अध्यक्ष असे असे आहेत, प्रतिष्ठावान आहेत, पंडित आहेत. ज्याच्या नावाचा तो उच्चार करून हे सगळं बोलत असतो ना, त्यालाही माहिती असतं, तोही बोलतो हा खोटं बोलतोय, खोटी माहिती देतोय. कारण त्यांनी काय केलेलं असतं, हा जरा बऱ्यापैकी दिसतोय, श्रीमंत दिसतोय, पैसेवाला दिसतोय, बाकी त्याचं आचरण काय आहे, काय त्याची आणखीन पार्श्वभूमी आहे, याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून घेतो. बोलावण्याचा हेतू काय असतो माहिती आहे? 2-5 लाखाचा एखादा चेक सुटावा ह्याच्या हातून आमच्या संस्थेला, हा हेतू असतो. अर्थस्य पुरुषो दासहा. माणूस गुलाम आहे हो, गुलाम. कशाचा गुलाम आहे? पैशांचा गुलाम आहे, अर्थाचा गुलाम आहे. बरेचसे हरिदास सुद्धा, मी धाडसानी हे वाक्य बोलतोय, बरेचसे हरिदास म्हणवून घेणारे सुद्धा हरीचे दास कमी असतात, उलट अर्थाचे दास जास्ती असतात. असाच अनुभव समाजामध्ये येतो. आणि म्हणून दुसरी गोष्ट, प्रतिष्ठा. प्रतिष्ठा म्हणजे कीर्ती. समर्थ म्हणाले, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जब तुम आया इस जगतमो जग हासे तुम रोय. जब तुम आया इस जगतमो जग हासे तुम रोय. पर ऐसी करनी कर चले पीछे हास ना होय. माझ्या मागे 4 लोक, खरंच अमुक एक मनुष्य समाजाला हितकारक होता, उपयोगी होता, रामकृष्णांनी ज्यावेळेला विवेकानंद आणखीन संन्यासाश्रमाच्या आधी बाल्यावस्थेत होते असं म्हणूया, नुकतीच त्यांची आणि रामकृष्णांची भेट झाली होती ना, त्यावेळेला ते म्हणाले की योगी होण्याचा विचार नंतर आहे, आधी उपयोगी व्हायला शिका. योगी होणं नंतरचं आहे, पण आधी उपयोगी व्हायला शिका. कारण उपयोगी होता 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 एक वेळ अशी येते की तुम्ही योगाकडे जाता, योगी होता खऱ्या अर्थाने. अमेरिकेतल्या भाषणांच्या मध्ये पाहायला गेलं तर 2.5
100 का 2,500 अशी काहीतरी संख्या होती त्या एकूण वक्त्यांची सर्व धर्म परिषदेत. 2,500 संख्या खूप होती. मला सांगायचं आहे काय, आणि त्या प्रत्येकाने आपापलं भाषण लिहून आणलेलं होतं. विवेकानंदांच्याकडे लिखित स्वरूपात भाषण नव्हतं. प्रत्येकाला 5 मिनिटांचा वेळ होता. बरं, यांनीच फक्त बंधू भगिनींनो असा शब्दोच्चार केला अशातली ही गोष्ट नाही आहे. विवेकानंदांनी त्या चरित्रामध्ये लिहून ठेवलं आहे की माझे पाय थरथरत होते, अंगाला दरदरून घाम फुटला होता. त्या सभागृहामध्ये एवढी सगळी संख्या बघितली, त्या वक्त्यांची, त्या श्रोत्यांची भरलेल्या तुडुंब गर्दीला पाहिलं मात्र. पण मागे वळून पाहिलं ज्यावेळेला, त्यावेळेला सद्गुरू रामकृष्ण परमहंस दिसत होते एकीकडे, आणि त्याच बाजूला भवानी जगदंबा काली माता उपस्थित आहे असं जाणवलं, भास झाला. जगदंबा पाठीशी होती. आणि म्हणून आपल्याला आश्चर्याची गोष्ट आहे, सगळ्यांनाच माहिती असेल किंवा नसेल, त्यांनी माहिती करून घ्या. 5 मिनिटांचा जो अवधी दिला होता ना भाषणासाठी विवेकानंदांना, ती 5 मिनिटातली जवळजवळ यांनी नुसतं एवढंच उच्चारलं, माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, माझ्या बंधू आणि भगिनींनो. हे शब्द इतर अनेक वक्त्यांनी उच्चारले असताना सुद्धा यांच्या उच्चारणामध्ये ती आदिशक्ती सामर्थ्य पुरवणारी होती, उपस्थित होती. ती प्रेरणा स्रोत इतका भरून वाहत होता. आपला विषय इकडे की त्या एवढ्या या एका वाक्यानंतर संपूर्ण सभागृहामध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आणि तो कडकडाट बसून केला नाही, लक्षात घ्या. उभे राहून टाळ्या वाजवल्या. ही खरी मानवंदना आहे. परदेशामध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये, राज्यांमध्ये हा मान समजला जातो. जर का श्रोत्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या तर सर्वात मोठा सन्मान समजला जातो. आणि तो सन्मान विवेकानंदांना लाभला. प्रेरणा स्रोत कसला होता? आपला विषय इकडे, काली मातेचा. शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आराध्य दैवत. पण ज्या वेळेला एखादं संकट अतिप्रमाणात यायचं, एखादा आणखीन शत्रू आणखीन मोठ्या तयारीने आणखीन हल्ला करायला, युद्ध करायला यायचा, त्यावेळेला महाराजांना जर पहिली कुणाची आठवण येत असेल, जर काही मुखातून शब्द येत असतील, तर ते एवढंच, फक्त हा एकच शब्द, जगदंब. कारण निष्ठा होती त्या भवानी मातेवरती, विश्वास होता त्या भवानी मातेवरती. भवानी आमुची माता, भवानी शिवाजी आमुचा त्राता, अशी प्रजेची सुद्धा धारणा होती. गनिमी आमुचा कावा, शिवाजी आमुचा राजा. सज्जनो, तर अशी प्रतिष्ठा जी काही या सगळ्या मंडळींना मिळाली, तशी प्रतिष्ठा मला काही मिळवता आली आहे का? आपला प्रश्न इथून पुढे आहे. जर काही अशी काही कीर्ती प्रतिष्ठा मला स्वतःला, संदीप केळकर म्हटल्यानंतर लोकांच्या अंतरी काही अशी वा वा क्या बात आहे, अजिबात बोलवू नका, ही आमची प्रतिष्ठा अशी असेल तर काय उपयोग आहे मला सांगा? जन्मा येऊनी काय केले, तुवा मुदलची गमाविले, तुकोबा म्हणाले. बरं, जन्माला आल्यानंतर तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट संपत्ती, स्थावर जंगम. दुसरी गोष्ट प्रतिष्ठा. तिसरी गोष्ट विद्या.
वर्षभर शिकत राहावं, विद्यार्थी दशेत राहावं हे असं म्हटलं गेलं. याचं कारण का, तर कधीही विद्यार्थी अवस्था आपली संपवू नये. आपण काही ना काहीतरी, प्रत्येक आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ असतो, वरिष्ठ असतो, होय की नाही, ज्ञानी असतो, विद्वान असतो, पंडित असतो. नामदेव महाराज उगाच नाही मागणं मागत की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकांसी. कारण विद्या आली ना की त्याच्या पाठोपाठ अहंकारही येतो, प्रवेश करतो. म्हणून सद्विद्या पाहिजे. विद्या कशी पाहिजे, तर ती सद्विद्या. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट, शरीर स्वास्थ्य पाहिजे. मला पुराण सांगावंसं वाटतंय, तुम्हाला पुराण ऐकावंसं वाटतंय, पण येऊन बसवत नाहीये 2-4 तास. पायांनी चालता येत नाहीये, येऊन बसवत नाहीये. कानाने ऐकू येत नाहीये, कानांमधली शक्ती गेली आहे, पायांमधली गेली आहे. हातांनी टाळी वाजवायला सांगितली महाराजांनी, बुवांनी, तर आम्हाला वाजवता येत नाही का, हातातली शक्ती गेली आहे. म्हणून चौथी गोष्ट पाहिजे, काय पाहिजे, शरीर स्वास्थ्य पाहिजे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. समर्थांनी मारुतींची जी स्थापना केली ती उगाच नाही केली. सूर्य नमस्कार घालायला सांगितले, शिष्यांना उपदेश केला, तो उगाच नाही केला. ज्यांचं आरोग्य उत्तम आहे ना, त्यांनी काही करायचं ठरवलं तर ते करू शकतात. ज्यांचं अनारोग्य आहे, आपण काही माणसं समाजात असे अनेक पाहतो, सकाळी उठल्यावर ही गोळी घ्या, डॉक्टर सांगतात, तुमची तब्येत नीट राहील. नाश्ता झाल्यावर ह्या 10 गोळ्या घ्या, जेवण झाल्यानंतर ह्या 5 गोळ्या घ्या, रात्री झोपायच्या आधी या आणखीन 1-2-4 गोळ्या घ्या. असं करत 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 गोळीबार सुरूच असतो. काही लोकांचा उद्योग एवढाच की शरीर स्वास्थ्य सांभाळणं. काढे किती नि काय किती नि काय किती. असं जे शरीर आहे, शरीरम सुरूपम, आचार्य म्हणाले ज्याप्रमाणे त्याप्रमाणे. शरीरम सुरूपम, सुरूपम पाहिजे. ते तसं व्हायला, तसं घडायला व्यायामाची गरज आहे. देवी भागवत ऐकायचं कशासाठी, मनाच्या व्यायामासाठी. दासबोध, मनाचे श्लोक, सवाया, करुणाष्टक, हे सगळं आणखीन पाहायचं, वाचायचं, अभ्यास करायचा, समर्थांचं दर्शन घ्यायचं, मारुतीचं दर्शन घ्यायचं. कशासाठी, तनाच्या व्यायामासाठी. नाहीतर तन चाहे मन चाहे राम और तन चाहे आराम. आपली अवस्था काय, मन चाहे राम, जपमाला घ्यावी आणि जप करावा असं वाटतंय, पण तन चाहे आराम, और तन मन के झगड़े में ना राम ना आराम. आणि म्हणून चौथी गोष्ट, शरीर स्वास्थ्य पाहिजे. पाचवी गोष्ट, समाजसेवा. समाजाच्या साठी, लोकांच्या हितासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. बाळ गंगाधर टिळक हे मूळ नाव असताना त्यांना लोकमान्य ही लोकांनी पदवी दिली आहे. लोकमान्य ही पदवी केव्हा मिळाली, ज्यावेळेला लोकांच्या ते उपयोगी पडले तेव्हाची गोष्ट आहे. समाजाच्या हितासाठी काहीतरी केलं पाहिजे, होय की नाही. राष्ट्राच्या हितासाठी काहीतरी केलं पाहिजे. राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदं न मम. आणि म्हणून शरीर स्वास्थ्य मागितलं. पाचवी गोष्ट, 5 गोष्टी ज्यांना कोणाला मिळाल्या, उत्तम राहिल्या, त्यांचं कल्याण होतं का हो?
असा प्रश्न आहे. या पाचही गोष्टी काय काय मिळवलं? स्थावर जंगम मालमत्ता मिळवली, प्रतिष्ठा मिळवली, कीर्ती मिळवली, विद्या मिळवली, शरीर स्वास्थ्य मिळवलं, समाजसेवाही केली. या सगळ्या 5 गोष्टी मिळवल्या, त्यांचं कल्याण होतं का? सार्थक होतं का त्यांचं? होतच असं नाही. कारण का, या 5 बरोबर आणखीन एक 6वी गोष्ट मिळवणं गरजेचं आहे, आणि ते म्हणजे ज्ञान. आणि ज्ञान हा विषय आहे. ज्ञान या शब्दाची व्याख्या करताना समर्थांनी जी व्याख्या सांगितली तेवढी सांगतो, आणि इथून पुढे विश्राम काळाकडे आपण क्षणभराच्या विश्रांतीकडे जाऊया. 5:45 वाजलेत. चहा यायचा आहे? हां ठीक आहे, हरकत नाही, येऊ दे. कसं आहे, सुखाची गोष्ट सांगितली म्हणजे जरा आता थोड्या वेळाने थांबायचं आहे आपल्याला, म्हणजे तुम्हालाही जरा बरं वाटेल ना. ठीक आहे, थोडा वेळ उठता येईल, फ्रेश होता येईल. अलीकडल्या भाषेत सांगायचं तर ज्ञान म्हणजे काय? समर्थ म्हणाले, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. कोहम कथमिदम जातम को वा कर्ता स विद्यते उपादानम किमस्ते. मी कोण आहे, कुठून आलोय, आणि माझ्या जन्माची इति कर्तव्यता कशामध्ये आहे, मी नेमकं काय करायला हवंय आणि काय टाळायला हवंय. हे जे काही ज्ञान आहे, नवे ही जी काही विद्या आहे, याला ज्ञान असं म्हटलं जातं, होय की नाही, सांगितलं जातं. ही ज्ञानाची प्राप्ती कुठे आहे? ही ज्ञानाची प्राप्ती फक्त संतांच्या जवळ होते. जसं विवेक आणि वैराग्याची प्राप्ती ही संतांच्या जवळ गेल्याने होते, साधूंच्या जवळ गेल्याने होते, तसं ज्ञानाची प्राप्ती कोण आपल्याला ज्ञान देईल मला सांगा? ज्यांच्याजवळ ज्ञान आहे ते ज्ञान देतील. आपल्याकडे महावाक्य आहे, ज्ञानादेव तु कैवल्यम. ज्ञान कशासाठी पाहिजे? तर ज्ञानाच्या माध्यमातून स्वर्गप्राप्ती आहे, मोक्षप्राप्ती आहे. नाहीतर आचार्य म्हणाले तसं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. एका ठिकाणी श्लोकात आचार्य शंकराचार्य असं म्हणाले की बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवल्यात, शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम, यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम. शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं. हरेरन्ध्रि पद्मे मनश्चेन लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं. एवढ्या सगळ्या बाकीच्या गोष्टी मिळवल्या, आपण हरिचरणाशी लीन झालो नाही, नम्र झालो नाही, कथा श्रवण केली नाही, तर जन्म वाया गेला, वेळ वाया गेला, आयुष्य वाया गेलं असं समजून घ्यायला काही हरकत नाही. आणि म्हणून असं वाया गेलेल्या नर आपण होऊ नये, अथवा वानरही होऊ नये. नरही होऊ नये वाया गेलेला, आणि वानरही होऊ नये. मग काय व्हावं? तर आपण सर्वश्रेष्ठ भक्त व्हावं भगवंताचं, भागवतोत्तम आपला आणखीन त्या ठिकाणी आपली प्रतिष्ठा व्हावी. याकरता उत्तम प्रेरणा आपल्याला देणारी जी आदिशक्ती आहे, तिची उपासना, तिची साधना, तिचं नाम, तिचं गोड भजन आपण गावं, आणि आपला उद्धरेत आत्मनात्मानम या न्यायाने आपला उद्धार आपण करवून घ्यावा. याच करता या ठिकाणी व्याससुद्धा आणखी त्या ठिकाणी महर्षी व्यास जगदंबेला प्रार्थना करतायत, आणि
पुन्हा पुन्हा तेच सांगतायत की ओम सर्व चैतन्य रूपाम तामाद्याम विद्यांच धीमहि बुद्धिम यानः प्रचोदयात. ती बुद्धी, ते ज्ञान, ते मला मिळावं आणि उद्धार व्हावा. बस समस्त आणखीन मानव जातीचा उद्धार व्हावा असं जगदंबे तू काहीतरी आणखीन करावंस अशी प्रार्थना करून क्षणभर थांबतायत. आपणही थांबूया. श्री जगदंब उदयोस्तु 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 उदयोस्तु. श्री करंजेश्वरी माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. बसायला घेऊ ना काय करू. उदयोस्तु 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. म्हणा. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम.
सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सुंदर माधव मेघश्याम जानकी जीवन राम राम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सुंदर माधव मेघश्याम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सुंदर माधव मेघश्याम जानकी जीवन राम राम. श्री जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. संकल्पित मनोरथा सफला सन्तु. श्री राम. श्रीमद देवी भागवत कथा अध्याय 4. सौम्य व्यासस्य भार्यायां कस्यां जातः शुकः कथं वा कीदृशो येन पठितेयं सुसंविदा. पुरा सरस्वती तीरे व्यासः सत्यवती सुतः आश्रमे कलविंकौ तु दृष्टा विस्मयमागतः. सरस्वती नदीच्या तीरावरती म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदी, त्या ब्रह्मपुत्रेच्या तीरावरती एका पर्णकुटीमध्ये आपल्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी व्यासांची स्वारी स्वस्तिकासन घालून बसलेली आहे.
खूप मंगलमय असं वातावरण आहे. आजूबाजूला गर्द झाडी आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि अशा सगळ्या या वातावरणामध्ये बदरीवन ज्याला आपण म्हणावं, अशी बोरीची झाडं खूप आहेत आजूबाजूला. आणि एका झाडावरती, एका वृक्षावरती एक चिमणा चिमणीची जोडी आहे बसलेली. आणि नुकतंच अंड्यातून बाहेर आलेलं एक त्यांचं पिल्लू. या चिमणा चिमणींचा तो चिवचिवाट सुरू आहे मधूनच. नुकतंच ते जन्माला आलंय पिल्लू त्यांचं, ते अपत्य. आणि त्यामुळे ते आनंदात आहेत. आणि एकदा तो चिमणा बाहेर जातोय, काही ना काहीतरी खाद्य घेऊन येतोय. एकदा ती चिमणी बाहेर जाते, काही ना काहीतरी खाद्य घेऊन येते. आणि आनंदाने त्या आपल्या पिल्लाला चोचीला चोच लावून जवळ नेऊन भरवत आहेत. व्यासांनी हे दृश्य पाहिलं आणि मनाशी विचार करतात की हा एवढासा चिमणा चिमणीचा आणखीन संसार, प्रपंच, एवढंसं ते पिल्लू, पण त्या चिमणा चिमणीला सुद्धा अपत्य आहे, पुत्रप्राप्ती आहे. आपण आयुष्याची एवढी वर्ष घालवली आणि आपल्याला मात्र असं काहीच नाही आहे, पुत्र नाही आहे आपल्याला. आणि म्हणून पुत्रेच्छा झाली आहे निर्माण व्यासांच्या अंतरी. लक्षात घ्या, अंतरी अशी इच्छा नाही आहे की माझी ही एखादी पत्नी असावी सुंदरशी, अशी इच्छा नाही आहे. आणि मग तिच्या माझ्या संयोगातून एखादा पुत्र जन्माला यावा, अशी बिलकुल इच्छा नाही आहे. कामेच्छा नाही आहे, पण पुत्रेच्छा आहे व्यासांच्या अंतरी. खरं म्हणजे हे वय नाही आहे की ज्या वयात असं आहे, काही प्रत्येक गोष्टीचं वय ठरलेलं असतं की नाही. हा, एक जुनं सुभाषित आहे, निर्वाण दीपे किमु तैलदानम चोरे गते वा किमु सावधानम वयोगते किं वनिता विलासः पयोगते वा खलु सेतुबन्धः. श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. खरं म्हणजे या वयात हे असे प्रपंचाचे किंबहुना पुत्राची इच्छा, पुत्रेषणा निर्माण व्हावी व्यासांच्या अंतरी, ती सुद्धा हे योग्य नाहीये. पण तरी सुद्धा व्यास मनाशी विचार करतायत की आपल्याला कामेषणा नाहीये, पण पुत्रेषणा तर आहे, असं वाटतंय व्हावं, एखादा पुत्र आपला असावा. साद देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची, साद शुभ्र पर्वताची, साद देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची. क्रमीन वाट स्नेहाची, क्रमीन वाट स्नेहाची, ब्रह्म साधनेची, साद देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची, साद देती हिम शिखरे.
कसा यावा, पुत्राची इच्छा का बरं व्हावी, मनाशी विचार करतायत. आजूबाजूला हिमाद्री आणखीन आहे, वृक्षराजी आहे सरस्वतीच्या तीरावरती, आणि हे विचार आपल्या अंतरी का बरं यावे, मनाशी विचार. स्वप्न रंगले रात्री स्वप्न रंगले रात्री. पुढली ओळ मी म्हणणार नाहीये इथे. वाटते आता होते पतन या मना, वाटते आता होते पतन या मनाचे. मृगजरास का भागे, मृगजरास का भागे, तृषा तृषार्थाची साथ देती शिखरे, पर्वताची साथ देती शिखरे, साथ देती, साथ दे, साथ देती शिखरे. असा विचार, प्रपंचाचा संसाराचा विचार, नवे नवे या पुत्राची ईशणा माझ्या अंतरी का बरं निर्माण व्हावी विचार करतायत. बरं, वयाची जी अवस्था आत्ता मी आणखीन उपभोगतोय, नवे नवे ज्या वयाच्या अवस्थेमध्ये मी आहे त्या वयात हे शक्यही नाहीये. म्हणून आपल्यासमोर श्लोक ठेवला, निर्वाण दीपे किमुतैल दानम, शोरे गते वा किमु सावधानम, वयोगते किं वनिता विलासः, पयोगते वा खलु सेतु बंधा. पूर्वी नंदादीप लावला जायचा, जसं आताही लावला जातो, नाही अशातली गोष्ट नाही. नवरात्रात काही लोक असा उपक्रम करतात, व्रत करतात, 9 दिवस अहोरात्र नंदादीप तेवत ठेवायचा. अर्थात त्याच्यासाठी काळजी घ्यावी लागते. वातीला कोजळी धरली नाही ना, तेल संपत नाही ना, जागरूक राहावं लागतं थोडक्यात. एकाने असाच नंदादीप ठेवला, आणि तेल केव्हा संपलं कळलंही नाही. नंतर मग घाईघाईनी तेल ओतलं, पुन्हा एकदा वात आणखीन ती प्रज्वलित केली. मला सांगा, तो नंदादीप होईल का? ज्यावेळेला त्या दीपाच्या साठी आणखीन काही त्याची साफसफाई करायची असेल, काही करायचं असेल, किंवा तो नंदादीप म्हणून अखंडितपणे तेवत राहिला पाहिजे असं वाटत असेल, ज्यावेळेला त्याची साफसफाई करायची त्यावेळेला दुसरा दीप त्याच्या आधी लावून ठेवायचा. ही पद्धत आहे. तर तो नंदादीप होऊ शकतो, होय की नाही? म्हणून श्लोककार म्हणाले, निर्वाण दीपे किमुतैल दानम. दिवा विझला, आता तुम्ही किती बाटलीभर होता, नाही तर 2 बाटल्या तेल होता, उपयोग काय? चोरे गते वा किमु सामधानम. हल्ली चोऱ्या व्हायला लागलेत म्हणून लोकांना बातमी आली. पण केव्हा आली? ज्यावेळेला काही ठिकाणी चोऱ्या झाल्या तेव्हा. आणि मग यांनी काय केलं? मनाशी विचार केला, आपण पण आता सगळं काही नीट आणखीन सांभाळून ठेवूया. नुसता विचार केला आणि करता करता यांच्याच घरात चोरी झाली. चोरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिले बाजारात गेले, चिपळूणच्या बाजारपेठेत. हे मोठी मोठी कुलपं आणली गोदरेजची, आणि आता म्हणाले 1 नाही 2 कुलपं लावू. आता काय उपयोग आहे? चोरांनी धुवून न्यायचं, लुटून न्यायचं, ते नेलं. आता तुम्ही 2 लावा नाही तर 4 लावा कुलप, उपयोग काय? चोरे गतेवा किमु सावधानम, वयो गते किं वनिता विलासः. साधारणपणे
30पर्यंत तरी लग्न व्हायला पाहिजे की नाही? लग्नाचं वय उलटून गेल्यानंतर यांचं वरसंशोधन वधू संशोधन सुरू होतं. ते म्हणले आता मुलगा लग्न करायचं म्हणतोय, वय वर्ष 40. इज इट पॉसिबल? प्रत्येक गोष्टीला वयाची मर्यादा आहे. पयोगते वा खलु सेतुबंध. ते म्हणले नाही, चिपळूणला पूर यायला लागलाय आता, पाणी भरपूर होत आहे. शेतकऱ्यांनी ठरवलं बांध चांगला बंदिस्त कर, उत्तम बंदिस्ती करा, बांध बंदिस्ती. पण केव्हा पुराचं पाणी येऊन गेल्यानंतर बांध घातलेत मोठे मोठे. आता काय करायचे? पयोगते वा खलु सेतुबंध. तसं महर्षी मनाशी विचार करतायत की आत्ता या वयात या काळात आणखीन आपल्याला ही पुत्रेषणा व्हावी, हे कसं काय? मी निष्कांचन निर्धन साधक वैराग्याचा एक उपासक. म्हणायचं झालं तर खूप काही म्हणता येईल या प्रसंगाला, कविता खूप आहेत. ज्या वयामध्ये वैराग्य प्राप्त व्हावं, नवे नवे वैराग्याचे विचार यावेत, त्या वयामध्ये आणखीन हे कसं काय? आणि इतक्यात नारायण स्वारी आली आहे. नारायण 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 नारायण. नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन. नारायण 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 नारायण. तू धरणी तूच गगन, तू धरणी तूच गगन, तूच आप तेज पवन. तू धरणी तू धरणी तूच गगन, तूच आप तेज पवन. तू स्थिती लय तुझी कार्य तू कारण. नारायण 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 देवर्षींची स्वारी आली आहे. देवर्षी म्हणजे कोण आहेत? व्यासांचे गुरु आहेत, लक्षात घ्या. व्यासांचे गुरु आहेत. आणि देवर्षींच्या आगमनाने आनंद झाला. व्यास महर्षींना आगत स्वागत केलं, अर्घ्यपाद्य दिलं आणि बसायला आसन वगैरे दिलंय. आणि महर्षींना, नारद महर्षींना त्यांनी सांगितलं, म्हटलं असं असं आहे, प्रश्न पडलाय, काय करावं काय करू नये.